शिक्षक समन्वय समितीचा, सातारा जिल्हा शिक्षक समन्वय समितीचा बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। प्राथमिक शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या आहेत। शिक्षकांना शिकवण्याचं काम सोडून विविध ऑनलाईन कामे आणि अनावश्यक उपक्रम राबवल्यामुळे विद्यार्थ्यांपुढे जायला वेळच नाही आणि त्यामुळे आम्हाला शिकवू द्या असा टाहोफोडा जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या समन्वय समितीतर्फे मोठ्या प्रमाणात आज विराट आक्रोश मोर्चाचे आयोजन करून निदर्शने करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला। सततच्या शैक्षणिक कामांच्या वाढत्या वारंवारितेमुळे शिक्षकांना शिकवण्यास पुरेसा वेळ मिळत नाही। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपासून शिक्षकांना दूर लोटण्याचं धोरण सरकारनं आखलं आहे अशी शंका उपस्थित केली जात आहे। दुर्गम भागातील कमी पटाच्या शाळा बंद करून येथील विद्यार्थ्यांना शालेय प्रवाहातून बाहेर फेकण्याचं काम सरकार करत आहे। 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेवर निवृत्ती शिक्षक किंवा कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करून सरकार अप्रत्यक्षपणे वेठबिगारीचं धोरण राबवत आहे। शिक्षकांच्या अनेक ज्वलंत प्रश्नांबाबत शासन स्तरावरून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही। प्रश्न समजून घेणे आणि त्यावर तोडगा काढण्याच्या बाबत सरकार प्रचंड उदासीन आहे। त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांपुढे तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। म्हणून आज सातारा येथे हजारो शिक्षक, कंत्राटी शिक्षक एकत्रित करत भव्य मोर्चा काढण्यात आला। राज्यातील सर्व जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिकवणारे प्राथमिक शिक्षक सामूहिक रजा घेऊन आज 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे।